8,400 कोटींचा मालक, गर्लफ्रेंड सोबतचा ब्रेकअप आणि मग धरला हिमालयाचा रस्ता। एक यशस्वी उद्योजकाची ही रहस्यमय कहाणी, जिचा शेवट आपल्याला आयुष्याचा अर्थ नव्याने शिकवतो। कोण आहे तो? विनय हिरेमठ एका तरुण भारतीय वंशाच्या उद्योजकानं 2014 मध्ये लूम नावाचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू केला। एक असा प्लॅटफॉर्म ज्यानं जगभरातील लोकांना जोडलं। मात्र यशाचा प्रवास सुरुवातीपासून सोपा नव्हता। लूमच्या सुरुवातीच्या काळात विनयनं स्वतःच्या क्रेडिट कार्डवरून पैसे खर्च करून कंपनी वाचवली। पुढे कंपनीनं $200 मिलियन उभारले आणि 30 मिलियन युजर्स कमावले। हे यश त्याला फॉर्ब्सच्या 30 अंडर 30 यादीत स्थान मिळवून देणारं ठरलं। मात्र व्यवसायात यशाच्या परमोच्च शिखरावर असतानाही विनयच्या वैयक्तिक आयुष्यात प्रचंड वादळ आलं। 2023 मध्ये गर्लफ्रेंड सोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्याला जीवन अधिक निरर्थक वाटू लागलं। मग तिच्यासाठी हवा तसा माणूस होऊ शकलो नाही, अशी खंतच विनयनं सोशल मीडियात एका पोस्ट मधून व्यक्त केली। $975 मिलियन म्हणजे सुमारे 8,400 कोटी रुपयांना विनयनं लूम कंपनी विकली। एवढा पैसा आल्यानंतर विनयला आयुष्यात पुन्हा काम करण्याची गरजच नव्हती। इतका प्रचंड पैसा असूनही त्याच्या आयुष्याला अर्थ गवसत नव्हता। माझ्या आयुष्याचं पुढं काय, हा प्रश्न विनयला सतावत होता। म्हणूनच यशाचा पाठलाग थांबवून त्यानं हिमालयाचा रस्ता धरला, मनशांती आणि आत्मशोधनासाठी। ही कहाणी केवळ विनयची नाही, तर त्या प्रत्येकाची आहे ज्याला यशाचा अर्थ केवळ संपत्ती आणि स्टेटस मध्ये सापडत नाही। आयुष्यात खरा अर्थ मिळवण्यासाठी कधी कधी पैसा, प्रसिद्धी आणि यशाच्या पलीकडे पाहावं लागतं। 8,400 कोटींच्या मालकाने सर्व काही मागे सोडून आत्मशोधाचा प्रवास सुरू केला आहे। ही कहाणी तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि तुम्हाला या कहाणीबद्दल काय वाटतं हे देखील आम्हाला कळवा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मॅक्स महाराष्ट्राला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।